हाय हॅलो नमस्ते, मी सुरेखा. आज पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे आले आहेत पाहुणे खास आहेत, गावावरून आलेले आहेत. तुम्हाला आता पाहुण्यांसोबत तुमची ओळख करून देते. आहे व्हिडिओ. अरे वा, सुमन आत्या आलेल्या आहेत पहिल्या. वा वा, गावचा वानवळा आणलेला आहे सगळा. छान. शोभा, अरे वा वा वा, शोभा किती दिवसांनी आली शोभा. खालीच ठेव कमल. अरे वा, मला वाटलं होतं कमल येईल म्हणून. असं काल बोलण्यात आलंच नाही ना कमल पण असेल म्हणून. अरे वा, छान. त्याआधी तुम्हाला सर्वांना ओळख करून देते. तर ही आहे माझी छोटी जाऊ शोभा. नमस्कार. शोभा. आणि हे कमल. आणि या माझ्या ननंदबाई आहेत. नमस्ते. एकुलती एक ननंद आहे ही आमची. तर ह्या ननंदबाई आहेत सुमन, शिक्षिका आहेत ह्या. तर गावावरून त्यांनी बरंचसं सामान आणलेलं आहे. तर आता आपण पाहूया त्यांनी गावावरून काय काय आणलेलं आहे. आता हे त्यांनी एवढा वानवळा गावावरून आणलेला आहे. शेवया. हो का, बघू शेवया पापडाच्या खाली. अरे वा, पापड पण आपले घरचेच आहे ना. आणि शेवया घरच्या गावाच्या आहेत. हो, घरच्या गावाच्या शेवया आहेत. आणि कमल याच्यात काय आहे? याच्यात काय नाही, खायचं बटाट्याचं किस आहे. अच्छा, बटाट्याचा किस दाखव ना. बटाटे आपले होते घरचे. अच्छा, हे बटाटे पण घरचे शेतातले, त्याचा हा किस आहे. आणि हे शेतातलेच आळूची पानं आहेत. आळूची पानं. हा, कुरडया. अरे वा, कुरडया बघू. कुरडया. अच्छा, ह्या कुरडया. हे चण्याची डाळ, ही पण आपली घरचीच आहे. अरे वा. आणि हे काय आहे? वडे. हे वाटल्या डाळीचे वडे येत. अच्छा, हे सांडगे वडे. हरभरे. आणि हे काय आहे? ह्या कुरड्या करतो ना, त्याचं त्याच्या बिवड्या. अच्छा, ते बिबड्या म्हणतो आपण. बिबड्या. बघू बघू. हे तळून खायचं ना. भात तळून खातेत, भाजून खातेत. आणि हे हरभरे. आणि हे आपलेच आहेत का शेतातले? अरे बघ, यावेळेस पांढरे हरभरे झाले नाही का. छान छान, मस्त. नेहमी आपण लाल चणे करतो ना. तर हा एवढा वानवळा गावावरून आलेला आहे. आणि हा इथे लसूण पण आहे गावच्या शेतातला. तर हे एवढं आणलेलं आहे यांनी. तरी बऱ्यापैकी, तरी अजून बरंच आहे ना गावाला. गहू, ज्वारी, सगळं. कांदे. ते वजन. विशेष म्हणजे सांगायचं असं की हा सगळा उन्हाळी वाळवणाचे जेवढे पदार्थ आहेत ना, ते सगळं माझ्या जावा ज्या आहेत ना, त्या मला नेहमी दरवर्षी बनवून देतात. वडे, पापड, लोणचं, सांडगे किंवा कुरडया, उडदाचे पापड, हे सगळं मला गावावरून त्या बनवून देतात. तर तेवढा खूप जीव लावतात त्या मला. खूप जीव लावतात. काय म्हणते शोभा, किती दिवसांनी आलीस? कसं वाटलं घर? छान वाटलं घर. आवडलं ना? हो, खूप आवडलं. आपलं आधीचं घर थोडं लहान होतं. छान सजावट केली घराची. किती दिवसांनी आलीस सांग बरं तू? भरपूर दिवसानंतर आले, पण आल्यावर छान वाटलं. आता नक्की येणार मुक्कामाला. बघ बर का, तू नक्की येणार म्हणाली. नक्की येणार. बघूया आता तुझा दुसरा व्हिडिओ कधी येतोय. लवकरच येईल. लवकरच येईल. शोभाचा नवीन व्हिडिओ लवकरच येईल.
बरं काय म्हणते गावाला काय कामं चालली? काही नाही, आता 8-10 दिवस तर पाऊसच होता. हम्म. आता नाही पाऊस आला तर आता होते शेतीचे कामं चालू. ते आपलं काही नुकसान झालं का ग पावसात? नाही नाही, उन्हाळ्यात आता काय आपल्याला तिकडे कांदे नव्हते उन्हाळी, अच्छा. त्याच्यामुळे उन्हाळ्याचं काही नाही. हा हा, मग बरं झालं. हम्म. आता श्रावण महिन्याचा आता पोळा येईल आपला. हा, बैल पोळा. बैल पोळा आपला कानूचा. तुम्ही या ना त्यावेळेस. येईल. तुला केव्हाची बोलवते, तुम्ही वेळ काढता का ग इकडे यायला कधी? अहो, शेतीच्या कामामुळे नाही वेळ भेटत. पण थोडं एखाद दिवशी ठेवायचं बाजूला शेतीचं काम. नाही, येऊ ना, नक्की येऊ. आता कधीतरी चक्कर मारायची इथे पण. आता माहीत झालंय, जागा आहे भरपूर, येऊ एखाद्या वेळेस मुक्कामाला. हा बरं, ते तुम्ही ते कुरड्या पापड्या ते दिले ना, खरंच खूप छान आहे बरं का. हा, ते व्यवस्थित ठेवा, नाही ते हवेने सादळण. हो, आणि दरवर्षी तुम्ही मला देत असता, त्याच्यामुळे माझा बराचसा त्रास कमी होतो. इथं काही शहरात सोय नसती ना करायची, कसं सोय असती, बाकीच्या पण जावा करू लागत होत. हो ना, आणि इथे कसं वाळवायला जागा नसते. शहरात नसती जागा. हो, शहरात नसती जागा. हे आमचे मास्टर आहेत. या भाऊला भेटायला आलेत. कसं वाटलं घर सांगा बघा. छान. कधीच सांगितलं होतं तुम्ही आम्ही येणार आहे वहिनी, आम्ही येणार आहे वहिनी? कधी आले? 1 वर्ष झालं. बाबा पण नवीन घरात यायला योग आला ना. शोभाला राहू द्या ना. चालेल. बघ, ते तर सोडायला तयार आहे तुला. त्यांना पण निवांत. तुम्हीच राहा 2 दिवस. आता आहेत तुम्हाला इथे काका जोडीदार गप्पा मारायला. आता मला सांग, तू त्यांना सांगते तुम्ही इथे मुक्कामाला राहा, ते म्हणतात तू राहा. तुम्ही दोघंही राहणार नाही. अच्छा, असं आहे का? दोघंही एकमेकांशिवाय राहणार नाही, असं आहे. हो, तू तर राहशील, पण मास्तर तर अजिबात नाही राहणार तुझ्याशिवाय. मास्तर अजिबात शोभाशिवाय राहणार नाही. त्याला स्वतः काही करायची सवय नाही ना. सवय नाही. हो, सगळं जागेवर पाहिजे असतं. बायको सगळं देते ना व्यवस्थित जागेवर, त्याच्यामुळे ती सवय लागली. नंदनबाई आहेत, नंदनबाई पाया घ्या आशीर्वाद मग. तिला नाही दिला आशीर्वाद तुम्ही? घे ना आशीर्वाद, घे. आता कमलला काय तर वेगळा आशीर्वाद द्या ना. अच्छा, लवकर वरमाई हो. वा वा, छान छान. हो ना. बघा, दरवाजा पण उघडत नाही आता, तुम्हाला जाऊ देत नाही. लॉक लागला. बघ बरं त्याच्यात आहे का साड्या. सांगते ना, ह्या ना पोत्यामध्ये, हे पोत याच्यात आहे ना जुन्या साड्या दिलेल्या आहेत. ह्या जुन्या साड्या काय होतं की गावाला शेतात काम करायला त्यांना खूप लागतात, गोधडी शिवायला. आणि उरलेल्या साड्यांच्या त्या गोधडी शिवतात. पण म्हणजे गावाला गोधडी पण लागते आणि शेतात कपडे पण खूप लागतात, कारण फाटतात. हो, बांध ना. बघा बघ का. आता आलं तर ना मुक्कामीच जाऊनच नाही द्यायचं. नाही नाही नाही, डोक्याला द्या द्या, डोक्यावर उचलून द्या. वहिनीच्या नगर छान गोधडी शिवा घेऊन या पुण्याला. डायरेक्ट नगर. ते डोक्यावरचं खाली तर मज्जा म्हणून ठीक आहे. हा हा, चला येते ना. बाय बाय. ऐक ना, खाली नाही येऊ शकत कारण आता
चला, आपले पाहुणे आता गेलेले आहेत आणि आपण आता पुन्हा घरात आलेलो आहोत. ह्या आपल्या आहेत कामवाली ताई. तर हा, या जेवायला म्हणतात. तर मला सांग कल्पना, तू कधी गेली होतीस गावाला सुट्टीला? किती? 20 दिवस गेले होते ना. 20 दिवस गेली होती नाही का? पण तू सांगताना गेली होती मी 10 दिवसच जाईल. हो. आणि आली 20 दिवसांनी. तिचं काहीतरी एक प्रॉब्लेम झाला, अडचण होती म्हणून ती 20 दिवसांनी आली. आमचे मिस्टर पडले होते ना गाडीवर. हा, तिचे मिस्टर पडले होते, त्याच्यामुळे तिचे दिवस वाढले तिथे. मग त्यांना काहीतरी टाके का प्लास्टर झालं होतं. आता बरं आहेत का? हो, बरे. आजच आली सुट्टी आज. बरं, एवढ्या बांगड्या घेतल्यात काय? लग्न वगैरे होतं काय गावाला? हो, भाच्याचं लग्न होतं ना. अच्छा, म्हणून मग वरमाई. हा. अच्छा, वरमाई आमच्यात पण घालतात एवढ्या बांगड्या पण का हो ना. लग्नात, वरमाई म्हणून. छान. तुझ्यात खूपच बदल झालाय ग कल्पना गावाला. तसं काय ताई? पाऊस होता गावाला ना खूप, तरी पण पाऊस ताई होता ताई. हा. उन्हात फिरली वाटतं. त्याच्या आधी तर ऊनच होतं ना. नाही ना, तरी ऊन नव्हतं. अच्छा, गावाला खूप काम केलेलं दिसते. अरे गावाकडे तर काम असणारच झालं ना. हो का? काय काम असतात ग गावाला? गावाकडे काय हे शेळ्या झाडून, भांडे, फडची आपल्या पण तिकडं पण. अच्छा. शेतात काम करावे लागते. अच्छा, मग गावाला कोण असतं? सासू सासरे? हा. अच्छा, मग आता तुम्ही गेल्या शेतात वगैरे थोडं काम केली. हा. ठीक आहे, तेवढंच नाही का? होय. थोडस. आता काय होतं तुमच्या शेतामध्ये? शेती मला नाही ना. शेतीमाल जास्त नाही. हा, दुसऱ्या शेतात काम करतो. अच्छा, म्हणजे दुसऱ्याच्या शेतात मजुरीने काम केली. मग तिथे काय रोज पडतो? 250 का 300? 250 पडते. 250. काही ठिकाणी 300 पण मिळतात. 300 350. आणि किती तास? सकाळी 10ला जे जायचं ते 6 वाजून करायचं. 6 तास भरतच असतील. हा. म्हणजे 6 तासाचे तुम्हाला 250 रुपये रोज मिळतो. हो. बापरे. शिवाय उन्हात ते पण उन्हात काम पाऊस करायचं. पडला तर अर्धीच हजरे. बघा, उन्हात 100 रुपये देते. अच्छा, पाऊस जर पडला तर? हा, दुपार भरली 2 वाजून 100 रुपये घ्या आणि जा. अच्छा, अर्धा दिवस झाला की मग 100. म्हणजे बघा, 6 तास काम करतात शेतमजूर म्हणून, आणि तेही 6 तास उन्हात उभं राहून काम करतात. तर पण त्यांना रोज मिळतो 250 रुपये. तर माझ्या ज्या मागच्या व्हिडिओला काही जणांनी खटकलं, माझ्या व्हिडिओला काही जणांनी कमेंट केल्या, तर आपली मुलं एसी मध्ये बसून काम करतात. भले त्यांचं शिक्षण खूप आहे, मान्य आहे मला, उच्च शिक्षण, तर शिक्षण खूप आहे त्यांचं, एसी मध्ये बसून दिवसभर काम करतात, पण पगार केवढा असतो आपला. आणि मी तर मध्यमवर्गीय आहे. माझा पण काय एवढं काही, मी काही श्रीमंत नाहीये. पण तरी पण हे शेतमजूर म्हणून गावाला गेल्यावर शेतमजुराचं काम करतात उन्हाळ्याच्या दिवसात, आणि यांना उन्हात उभं राहून 250 रुपये रोज मिळतो. खरंच केवढा मोठा जमीन आसमानाचा फरक असतो ना. त्याच्यामुळे माझा तो मागचा व्हिडिओ मी खास यांच्यासाठीच बनवला होता. तर ज्यांना व्हिडिओ समजला, ज्यांना नाही समजला, तर त्यांनी ह्या व्हिडिओमधून तरी समजून घ्यावं.